नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. आज आपण अशा एका महामानवाचा प्रवास अनुभवणार आहोत, ज्यांनी जगाला युद्धाकडून बुद्धाकडे जाण्याचा मार्ग दाखवला. 2500 वर्षापूर्वी आशियाच्या भूमीवर एक असा प्रकाशपुंज प्रकटला, ज्याने मानवी दुःखाचे मूळ शोधून काढले. राजवाड्याचे वैभव, सुंदर पत्नी आणि नवजात पुत्राचा त्याग करून सत्याच्या शोधात निघालेला एक राजपुत्र तथागत कसा झाला? चला तर मग सुरू करूया सिद्धार्थ ते गौतम बुद्ध हा प्रेरणादायी प्रवास. भाग 1. जन्म आणि अलौकिक बालपण. शाक्य गणराज्याची राजधानी कपिलवस्तू. राजा शुद्धोधन आणि राणी मायादेवी यांच्या पोटी एका महान आत्म्याचा जन्म होणार होता. वैशाख पौर्णिमेचा दिवस होता. राणी माहेरी जात असताना लुंबिनी वनात एका बाळाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले गेले सिद्धार्थ. सिद्धार्थाच्या जन्मानंतर असित ऋषींनी त्याला पाहिले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. राजा घाबरला. ऋषीवर काही अशुभ तर घडणार नाही ना? ऋषी म्हणाले, नाही राजा, हा बालक एकतर चक्रवर्ती सम्राट होईल किंवा जगाला तारणारा महान बुद्ध होईल. मला दुःख याचे आहे की जेव्हा हा जगाला मार्ग दाखवेल तेव्हा मी हा देह सोडून गेलेला असेन. सिद्धार्थ लहानपणापासूनच शांत आणि विचारी होता. एकदा त्याच्या चुलत भावाने देवदत्ताने एका हंसाला बाण मारला. सिद्धार्थने तो हंस वाचवला. जेव्हा वाद झाला तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, मारणाऱ्यापेक्षा वाचवणाऱ्याचा हक्क मोठा असतो. हेच करुणाबीज पुढे वटवृक्ष होणार होते. भाग 2. राजवाड्याचे कुंपण आणि वैराग्य. सिद्धार्थ मोठा होत होता. आपल्या मुलाने संन्यासी होऊ नये म्हणून राजा शुद्धोधनाने त्याला सुखाच्या जाळ्यात अडकवून ठेवले. त्याच्यासाठी 3 ऋतूंचे 3 वेगळे राजवाडे बांधले. तिथे दुःख, म्हातारपण किंवा मृत्यू या शब्दांनाही प्रवेश नव्हता. सिद्धार्थचा विवाह अत्यंत सुंदर अशा यशोधरीशी झाला. त्यांना राहुल नावाचा पुत्र झाला. पण सत्याला किती काळ कोंडून ठेवणार? एके दिवशी सिद्धार्थाने नगर फिरण्याची इच्छा व्यक्त केली. रथातून जाताना त्याला 4 दृश्ये पाहिली. एक वृद्ध व्यक्ती. चन्ना, हा माणूस असा वाकला का आहे? सारथी म्हणाला, हे म्हातारपण आहे कुमार, जे सर्वांना येणार. एक रोगी. याला काय झाले? चन्ना म्हणाला, हा आजार आहे, शरीर कधीही साथ सोडू शकते. एक मृतदेह. लोक रडत का आहेत? कारण हा माणूस आता कधीच उठणार नाही. हा मृत्यू आहे. एक संन्याशी, ज्याच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. सिद्धार्थ अस्वस्थ झाला. जर म्हातारपण, रोग आणि मृत्यू अटळ आहेत, तर या सुखाला अर्थ काय? भाग 3. महान त्याग. वयाचे 29वे वर्ष. मध्यरात्र होती. सिद्धार्थाने ठरवले की आता घराबाहेर पडल्याशिवाय उत्तर मिळणार नाही. त्याने झोपलेल्या यशोधरेला आणि राहुलला शेवटचे पाहिले. मनात विचार आला, जर मी आता यांना भेटलो तर कदाचित मोह मला जाऊ देणार नाही. सिद्धार्थ आपल्या कंथक घोड्यावर स्वार होऊन आणि सारथी चन्नाला सोबत घेऊन राजवाड्याबाहेर पडला. अनुमा नदीच्या काठी त्याने आपले मौल्यवान दागिने आणि रेशमी वस्त्रे उतरवली. तलवारीने स्वतःचे केस कापले आणि चन्नाला सांगितले, हे परत घेऊन जा आणि वडिलांना सांग, सिद्धार्थ आता सत्याचा शोध घेतल्याशिवाय परतणार नाही. भाग 4. तपश्चर्या आणि मध्यम मार्ग. सिद्धार्थ अनेक गुरूंकडे गेला. त्याने शरीर सुकवून टाकणारी कठोर तपश्चर्या केली. दिवसाला फक्त 1 तांदळाचा दाणा खाऊन त्याचे शरीर हाडांचा सापळा झाले, पण त्याला शांती मिळाली नाही. एके दिवशी जवळून काही स्त्रिया गाणी गात जात होत्या. त्या गाण्याचे शब्द होते, विणेची तार इतकी ताणू नका की ती तुटून जाईल आणि इतकी ढिलीही सोडू नका की सूरच निघणार नाही. सिद्धार्थाला बोध झाला. मध्यम मार्ग. शरीराला कष्ट देऊन ज्ञान मिळत नाही, तर स्थिर मनाने मिळते. त्यांनी सुजाता नावाच्या मुलीने आणलेली खीर खाल्ली आणि आपला उपवास सोडला. त्यांच्या 5 सहकाऱ्यांनी त्यांना भ्रष्ट समजून सोडून दिले. भाग 5. बुद्धत्व आणि प्रकाश. सिद्धार्थ गया येथे एका पिंपळाच्या झाडाखाली ध्यानस्थ बसले.
जोपर्यंत सत्य जाणणार नाही तोपर्यंत हा देह पडला तरी चालेल, पण मी उठणार नाही. त्या रात्री त्यांच्या मनात अनेक विचार आले. जुन्या आठवणींनी त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न केला, ज्याला मार म्हटले जाते. पण पहाटेचा तारा उगवला आणि सिद्धार्थाच्या मनातील सर्व अंधार दूर झाला. त्यांना समजले की दुःखाचे मूळ तृष्णा म्हणजेच इच्छा आहे. सिद्धार्थ आता बुद्ध झाले होते. भाग 6. धम्माचा प्रसार. बुद्धांनी आपले पहिले प्रवचन सारनाथ येथे त्या 5 सहकाऱ्यांना दिले. त्यांनी 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग सांगितले. बुद्धांचा धम्म जातीपातीवर नव्हता, तो गुणवत्तेवर होता. त्यांनी राजा बिंबिसारपासून ते सामान्य गरीब माणसापर्यंत सर्वांना आपलेसे केले. त्यांनी अंगुलीमालसारख्या खुनी डाकूचे हृदय परिवर्तन केले. जेव्हा लोकांच्या मनात प्रश्न असायचे तेव्हा बुद्ध म्हणायचे, माझ्यावर विश्वास ठेवू नका, स्वतः पडताळून पहा. भाग 7. निर्वाण आणि अंतिम संदेश. वयाची 80 वर्षे पूर्ण झाली होती. बुद्ध कुशीनगरला पोहोचले होते. त्यांचे शरीर थकले होते. त्यांनी आनंदाला म्हणजेच त्यांचा प्रिय शिष्य याला सांगितले, आनंद, रडू नकोस. जे जन्माला आले आहेत त्यांचा अंत निश्चित आहे. भिक्खूंच्या समुदायाला उद्देशून ते शेवटचे शब्द बोलले, वयदी धम्मा सक्कारा अपमादेन संपादित. अर्थात सर्व संस्कारित गोष्टी नाशवंत आहेत. दक्ष राहून आपले ध्येय साध्य करा आणि अपदीपो भव. स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा. गौतम बुद्ध आज शरीराने आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार आजही जगाला युद्ध आणि दहशतीपासून वाचवू शकतात. शांती, करुणा आणि मैत्रीचा हा मार्ग केवळ बौद्धांसाठी नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी आहे. जर हे जीवनचरित्र ऐकून तुमच्या मनात करुणेचा एक छोटासा झरा जरी निर्माण झाला तरी या ऑडिओ बुकचे सार्थक होईल. भवतु सब्ब मंगलम. सर्वांचे कल्याण होवो. नमो बुद्धाय.